नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 28 फेब्रुवारी 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, तुमच्या हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभ ताऱ्यामुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. तुमच्या खेळकर खोडकर स्वभावामुळे अवतीभोवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. जर तुम्ही आपल्या प्रेमीसोबत कुठे फिरायला जात आहे तर कपडे विचारपूर्वक परिधान करा. जर तुम्ही असे केले नाही तर तुमचा प्रेमी तुमच्याशी नाराज होऊ शकतो. तुमच्या पत्नीसोबत कौटुंबिक अडचणीबाबत चर्चा करा. प्रेमळ दाम्पत्य म्हणून जगता यावे यासाठी पती पत्नी दोघांनीही एकमेकांच्या संगतीत वेळ घालवून प्रेमळ नाते घट्ट करा. तुमची मुलेही घरातील शांतता, आनंद याचा अनुभव घेऊ शकतील. त्यामुळे तुम्हा उभयतांमध्ये अधिक उत्स्फूर्तता आणि स्वातंत्र्य तुम्हा दोघांनाही अनुभवता येईल. प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल. घरातून बाहेर जाऊन आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल. आज तुमचे मन शांत होईल, ज्याचा फायदा तुम्हाला पूर्ण दिवस मिळेल. तुमच्या व्यस्त दिनक्रमामुळे तुमचा जोडीदार तुमच्यावर संशय घेईल, पण दिवसाच्या शेवटी मात्र सगळे वाद मिटून जातील. उपाय: जर त्यांनी लोखंडाच्या भांड्यात पाणी पिले तर प्रियकर आणि प्रेयसीमधील संबंध घनिष्ठ होतील. वृषभ राशी, कोणताही नवीन प्रकल्प हाती घेताना नीट विचार करा. दिवसाची सुट्टी. आज तुम्हाला आपल्या घरातील लोकांना वेळ देण्याची इच्छा असेल, परंतु या वेळात घरातील कोणी जवळच्या व्यक्तीसोबत तुमचा वाद होऊ शकतो आणि तुमचा मूड खराब होऊ शकतो. आज वैवाहिक आयुष्यात एक छान डिनर आणि मस्त झोप मिळणार आहे. घरातील ताणतणावामुळे तुम्ही चिडचिड कराल. हे तणाव दडपण्याचा प्रयत्न केलात तर त्यामुळे शारीरिक समस्या वाढतील. म्हणून शारीरिक क्रिया करून त्यावर मात करा. विचित्र, छळणारी परिस्थिती सोडून देणेच इष्ट ठरेल. ज्या लोकांची अजून सॅलरी आलेली नाही, आज ते पैशाला घेऊन खूप चिंतित राहू शकतात आणि आपल्या मित्राकडून उधार मागू शकतात. पोस्टाने आलेले पत्र संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी बातमी घेऊन येईल. उपाय: आरोग्यामध्ये सुधारणा करण्यासाठी वाहत्या नदीमध्ये एक दोषपूर्ण नाणे फेका. मिथुन राशी, कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी बोलण्याचा तुम्ही बऱ्याच काळापासून प्रयत्न करत असाल तर आजच्या दिवशी ते शक्य होईल. या राशीतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आज आपल्या किमती वेळेचा दुरुपयोग करू शकतात. तुम्ही मोबाईल किंवा टीव्हीवर आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घालवू शकता. तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्यासारखे वाटेल, कारण तुमचा जोडीदार तुम्हाला आज ते जाणवून देणार आहे. आध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैशाची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकता आणि त्या सल्ल्याला आयुष्यात महत्त्वही देऊ शकता. सामाजिक एकत्रीकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल.
तुमच्या जोडीदाराची एक विस्मयकारक बाजू तुम्हाला आज पाहायला मिळेल. उपाय: चांगला फायदा मिळवण्यासाठी गायींना हिरवे गवत खाऊ घाला. कर्क राशी: काही अडचणी आणि अनपेक्षित लाभामुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. मित्रमंडळी बरोबरील कार्यक्रम आनंददायी असतील, पण खर्च करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेऊ नका, नाहीतर रिकाम्या खिशाने घरी परत जावे लागेल. आपल्या प्रिय व्यक्तीकडून अथवा जीवनसाथीकडून आलेल्या दूरध्वनीमुळे दिवसाची मजा वाढेल. आज तुम्हाला प्रेमाच्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे. आज घरात अधिकतम वेळ तुम्ही झोपून व्यतीत कराल. संध्याकाळच्या वेळी तुम्हाला वाटेल की तुम्ही आपला किमती वेळ घालवला. तुमचा जोडीदार हा खरंच देवदूत आहे. आजच्या दिवशी तुम्हाला याची अनुभूती येईल. योग्य पद्धतीने बसल्यामुळे आरोग्य आणि आत्मविश्वास वाढतो. उपाय: कोणत्याही धार्मिक ठिकाणी ध्वज अथवा बॅनर द्या, यामुळे आरोग्य चांगले राहील. सिंह राशी: आजच्या दिवशी समोर येणारे गुंतवणुकीचे नवीन पर्याय धुंडाळा, पण प्रकल्पाची व्यावहारिकता सखोलपणे अभ्यासल्यावरच आपला सहभाग जाहीर करा. आजचा दिवस अत्यंत महान आहे, कारण तुमच्या कामाकडे लक्ष जाईल ते तुम्हास हवे असेल. फूट पाडणारे विचार, भावना आणि आवेग नियंत्रणात ठेवा. आपले प्रतिगामी विचार, जुनाट संकल्पना तुमच्या प्रगतीला मारक ठरतील. आपल्या विकासाला धक्का लागेल आणि भविष्यातील वाटचालीत अडथळे निर्माण होतील. आपण अनेक गोष्टी करण्याचे ठरविले असेल, पण नेमके कशाच्या मागे जावे हे ठरविताना अडचणी येतील. कामदेवाच्या कचाट्यातून सुटण्याची अगदी लहानशी संधी मिळेल. आज वैवाहिक आयुष्य खूप सुंदर असेल. तुमच्याकडे खूप काही मिळवण्याची क्षमता आहे, म्हणून मिळणाऱ्या सर्व संधीचे सोने करा. वेळेसोबत आपल्या व्यक्तींना वेळ देणेही गरजेचे आहे. ही गोष्ट आज तुम्ही समजाल. परंतु याच्या व्यतिरिक्तही तुम्ही आपल्या घरच्यांना पर्याप्त वेळ देऊ शकणार नाही. उपाय: गरजू किंवा शारीरिकरित्या आव्हान असलेल्या लोकांसोबत आपले अन्न शेअर करून आरोग्यविषयक परिस्थितीत सुधारणा करा. कन्या राशी: सहकुटुंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येक जण आनंदी आणि निवांत राहील. प्रेम प्रकरणामध्ये स्वतःहून यशस्वी होण्यासाठी एखाद्याला निर्देशन करा. तुमचा जबरदस्त लवचिकपणा आणि निडरपणा तुमच्यात मानसिकता अधिक वाढवणारा ठरेल. कोणतीही परिस्थिती ओढावली तरी अशी खंबीर भूमिका तुम्हाला ती परिस्थिती तुमच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सहाय्यकारी ठरेल. तुमचे आई-वडील तुमचा व्यर्थ खर्च पाहून आज चिंतित होऊ शकतात आणि म्हणून तुम्हाला त्यांच्या रागाचे शिकारही व्हावे लागू शकते. 2 ओळींमध्ये दडलेला अर्थ समजल्याशिवाय कोणत्याही व्यावसायिक, कायदेशीर कागदपत्रावर सही करू नका. तुमच्या घरातील कुणी जवळचा व्यक्ती आज तुमच्यासोबत वेळ घालवण्याची गोष्ट करेल, परंतु तुमच्याजवळ त्यांच्यासाठी वेळ नसेल. त्यामुळे त्यांना वाईट वाटेल आणि तुम्हालाही दुःख होईल. आज चांगले जेवण,
सुवास आणि आनंद या तीनही घटकांचा संगम होऊन तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत छान वेळ घालवू शकता. उपाय: ओम केतवे नमः. व्यवसायात विकासासाठी या मंत्राचा 11 वेळा जप करा. तूळ राशी. भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात. तुमचा बॉस तुमच्याशी नेहमी उद्धटपणे का वागतो यामागचे सत्य आज तुम्हाला कळेल. त्यामुळे निश्चितच तुम्हाला बरे वाटेल. देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वतःला गुंतवा. त्यातून तुम्हाला मनशांती लाभेल. आज तुमची काही चल संपत्ती चोरी होऊ शकते, म्हणून जितके शक्य असेल याची काळजी घ्या. भरपूर आनंदाचा दिवस, जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. प्रवास, करमणूक आणि लोकांमध्ये मिसळणे हाच तुमच्या आजच्या दिवसाचा विषय आहे. तुमच्या जोडीदाराची प्रकृती काहीशी खालावेल. उपाय: आर्थिक स्थिती वाढवण्यासाठी बहुधान्य पोळी पक्ष्यांना खाऊ घाला. वृश्चिक राशी. प्रिय व्यक्तीने दुस्वास केला तरी तुम्ही प्रेमाने वागा. तुमच्या योजना आहे तशा राबवण्यासाठी तुमच्या भागीदारांना तुम्हाला पटवून द्यावे लागेल. त्यात तुम्हाला खूप अडचणी येतील. या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी तुमच्या भाऊ बहिणीसोबत घरात काही सिनेमा पाहू शकतात. असे करून तुमचे लोकांमधील प्रेमात वाढ होईल. आज नातेवाईक हे तुमच्यातील भांडणाचे कारण असू शकतील. आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल. तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. तुमचा कोणी जुना मित्र आज व्यवसायात नफा मिळवण्यासाठी तुम्हाला सल्ला देऊ शकतो. जर तुम्ही हा सल्ला अंमलात आणला तर तुम्हाला धनलाभ नक्कीच होईल. कुटुंबातील ताणतणावामुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवितो. उपाय: संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावा आणि आपल्या प्रेमी आयुष्याला उत्तम ठेवा. धनुराशी. घरातील गरजांना पाहून आज तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत काही किमती वस्तू खरेदी करू शकता, ज्यामुळे आर्थिक परिस्थिती थोडी बेताची होऊ शकते. वादविवाद, दुसऱ्यावर तोंड सुख घेणे आणि इतरांमधील दोष शोधत राहणे टाळा. तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. प्रेम प्रकरणाचा दिंडोरा पिटण्याची गरज नाही. आपले काम आणि प्राथमिकता यावर सारे लक्ष केंद्रित करा. आजचा दिवस लाभदायक असल्यामुळे अनेक घटक तुमच्या बाजूने असतील आणि तुम्ही सर्वोच्च स्थानी पोहोचलेले असाल. किराणा मालाच्या खरेदीवरून तुम्ही तुमच्या जोडीदारावर चिडाल. उपाय: स्थिर आर्थिक जीवनासाठी मजबूत श्रद्धा ठेवा. चांगल्या लोकांशी जोडून राहा. लोकांबद्दल वाईट विचार टाळा आणि मानसिक हिंसापासून वंचित राहा. मकर राशी. आध्यात्मिक गुरु अथवा वडीलधाऱ्याकडून मार्गदर्शन लाभेल. आज तुम्हाला जाणीव होईल की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती ती सगळी खरी होती. घरगुती काळजी तुम्हाला बेचैन करेल. मोठ्या योजना आणि चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल. त्याची विश्वसनीयता तपासून पहा आणि नंतरच त्या योजनेत गुंतवणूक करा. तुमच्या घरातील स्थितीचा काही अंशी अंदाज बांधता येणार नाही. उपाय:
घरामध्ये लाल रंगाची वनस्पती लावून त्याची काळजी घेतल्याने आरोग्य चांगले राहील. कुंभ राशी, तुम्ही तुमचे काम चोख केले आहे आणि आता तुम्हाला मिळणारे फायदे घेण्याची वेळ आली आहे. तुमच्या घरातील व्यक्ती आज बऱ्याच समस्या शेअर करतील, परंतु तुम्ही आपल्या धूनमध्ये मस्त राहाल आणि रिकाम्या वेळात काही असे कराल जे तुम्हाला आवडते. आजचा दिवस तुमच्यासाठी सक्रिय ऊर्जेचा उभारी देणारा नाही आणि तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीमुळे त्रासून जाल. तुमचे वाचवलेले धन आज तुमच्या कामी येऊ शकते, परंतु यासोबतच याच्या जाण्याने तुम्हाला दुःखही होईल. मुलांकडून तुम्हाला धडा शिकायला मिळेल. मुले अतिशय शुद्ध मनाची असतात, त्यामुळे त्यांच्या निष्पाप आनंदात असताना त्यांच्या भोवतीच्या लोकांमध्ये ते बदल घडवून आणू शकतात आणि नकारात्मक विचारांना तिथे थारा नसतो. उपाय: सूर्योदयाच्या वेळी प्राणायाम केल्याने आरोग्य चांगले राहील. मीन राशी, घरगुती पातळीवर काही अडचणी निर्माण होतील, पण आपल्या जोडीदारास छोट्या छोट्या गोष्टीवरून टोकणे टाळा. तुम्ही काही दिवसांसाठी सुट्टीवर जात असाल तर काळजी करू नका. तुमच्या अनुपस्थितीत सारे काही सुरळीत पार पडेल. पण जर काही विचित्र कारणाने अडचण निर्माण झालीच तर तुम्ही आल्यावर अगदी आरामात उपाय योजू शकाल. तुम्ही रिकाम्या वेळेचा योग्य उपयोग करण्यासाठी आपल्या जुन्या मित्रांशी भेटण्याचा प्लॅन बनवू शकता. तुमच्या जोडीदाराच्या उद्धट वागण्याचा तुम्हाला त्रास होईल. व्यायामाच्या आधारे आपण आपले वजन नियंत्रणात ठेवू शकता. गुंतवणूक करणे बऱ्याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते, कारण जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. जोडीदार आणि मुले खूप प्रेम देतात आणि काळजीसुद्धा घेतात. उपाय: कुठल्याही नदीमध्ये काळे पांढरे तीळ प्रवाहित केल्याने प्रेमामधील संबंध चांगले होतील. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.